रोहा नगर परिषद 2025 सार्वजनिक निवडणुका ह्या लागू झाल्या, त्यासाठी माझी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर झाली। त्याबद्दल प्रथमतः तटकरे साहेबांचे मी आभार मानतो, कारण का त्यांनी एक युवकाला संधी दिलेली आहे। वयाचा जो मी जर विचार केला तर वयाच्या 18 ते 19 वर्षापासून तटकरे साहेबांशी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि त्याची आज मला पोचपावती मिळाली आहे। खरोखर मला आनंद वाटते की युवकांना एक तटकरे साहेबांनी एक प्लॅटफॉर्म उत्पन्न करून दिलेला आहे आणि अशीच विकासाची तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात रोहाच्या प्रगतीसाठी और रोहाच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध असेल, ही मी आता आपल्याला इथे सांगू इच्छितो। प्रभागासाठी विजन आहेच, पण रोहासाठी देखील माझं विजन मोठं आहे, कारण का मागे क्रिकेट माध्यमाच्या ह्याच्यातून मी क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे। एक 24 कोटीचा निधी साहेबांनी आपल्या स्टेडियमसाठी ह्या रोहा शहरासाठी दिलेला आहे। हा एक मोठा विजन आहे। जे संघ होते धार्मिक ह्याच्यामधनं ते तुटलेले होते, त्यांना मी एकत्र मुस्लिम असतील हिंदू असतील ह्यांना एकोप्याने घेऊन एक संघटना बांधली आणि त्या सर्वांना आता एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलेला आहे संघटनेच्या माध्यमातून। त्या पद्धतीनेच मी सध्या बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष आहे, OBC सेलचा अध्यक्ष आहे, बिल्डर आणि त्याच्यामध्ये क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे। सर्व क्षेत्रामध्ये माझं प्रामुख्याने काम चालू आहे, पण हे काम करत असताना विकासाची जी घोडझोड चालते ती नगरपालिकेच्या माध्यमातून आज मला मिळालेली आहे। जो तिकीट साहेबांनी दिलेला आहे, भविष्यात माझ्या प्रभागासाठी माझ्या जनतेसाठी मी सदैव प्रयत्न करेल, हे मी आपल्याला इथे सांगू इच्छितो। नक्कीच निवडून आल्यानंतर जे प्रामुख्याने लोकांच्या गरजा आहेत, जी आता रोह्याला थोडीशी भासवत आहे, जास्त प्रमाणात नाही, पण जो पाण्याचा मुद्दा आहे हा रोहा शहरासाठी भासवत आहे, त्याच्यासाठी नवीन जी स्कीम आपल्याला लागू करायची आहे रोहा शहरासाठी, त्यासाठी मी त्याच्यावर प्रामुख्याने लक्ष देईन। क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटचं मैदान आहे, तिथे देखील माझं प्रामुख्याने लक्ष चालू आहे, तिथे देखील आणि सुखसोयी आरोग्य क्षेत्रामध्ये जे काम करायचं आहे त्याच्या देखील मी प्रामुख्याने लक्ष देईन, हे मी प्रामुख्याने आपल्या इथं सांगू इच्छितो। मतदारांना आव्हान एवढंच करेल की फक्त मतदारांनी हा विचार करावा की विकास हा रोहाचा विकास फक्त सुनील तटकरे साहेब करू शकतात, म्हणून ह्यापुढे मतदारांनी मत टाकायला जाताना फक्त घड्याळ हाच चिन्ह त्यांनी पाहावं आहे, कारण घड्याळाशिवाय विकास नाही हे प्रामुख्याने तटकरे साहेबांनी पारंपरिक दाखवून दिलेलं आहे।